नमस्कार, मी श्रद्धा एल्वे. माझ्या यूट्यूब कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी या चॅनलमधून सिंपल रेसिपीज दाखवत असते. ज्या रेसिपीज सिंपल आणि झटपट कशा बनतील त्या मी दाखवत असते नेहमी. सो जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज होळी आहे, सो मी आज पुरणपोळी बनवणार आहे. माझ्या मम्मी आणि सासूबाईंनी मला जशी पुरणपोळी शिकवली आहे तशी मी बनवणार आहे. ती पण एकदम सिंपल रेसिपी आहे, जास्त काहीच खटाटोप करायची नाही आहे. सो मी आता पुरणपोळी बनवते, ती तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, पुरणपोळी बनवण्यासाठी मी 1/2 किलो चणा डाळ घेतलेली. ती मी स्वच्छ धुवून 1 तास भिजत ठेवलेली. 1/2 किलो गूळ, थोडीशी हळद, मीठ, चिमूटभर सुंठ आणि थोडंसं वेलची पावडर आणि मी चणा डाळ शिजवून घेणार आहे कुकरमध्ये. 3-4 शिट्ट्या द्यायच्या. त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि थोडीशी हळद. डाळ शिजायला ठेवली आहे तोपर्यंत मी पीठ मळून घेते. मैद्याच्या पुरणपोळ्या खूप छान लागतात. पिठामध्ये चिमूटभर मीठ आणि थोडीशी हळद टाकायची. आणि छान मऊ मळून घ्यायचं पीठ. भरपूर असं तेल घेऊन छान मळून घ्यायचं. एकदम मऊ मळलंय मी हे पीठ. आणि अर्धा तास मुरत ठेवायचं. तोपर्यंत आपण पुरण तयार करून घेऊया. आधी मी गूळ चिरून घेते. एकदम बारीक चिरून घ्यायचा गूळ, म्हणजे पुरण शिजताना लवकर विरघळतो. डाळ छान शिजली आहे. मी 4-5 शिट्ट्या दिल्या होत्या. 5 शिट्ट्यांमध्ये एकदम छान शिजली आहे. तर आता आधी हिला ना या स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं. मग ते पुरण करताना ना इझी जातं. आधीच स्मॅश केली असेल डाळ तर. आता पुरण शिजवण्यासाठी एका कढईमध्ये आधी ही शिजवलेली डाळ काढून घ्यायची. त्यामध्ये हा जो 1/2 किलो गूळ होता तो सगळा घ्यायचा. आणि हे चांगलं एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं. हे असं पातळ होईल, बट घाबरायचं नाही. ते शिजल्यावर छान घट्ट होईल. पुरण आता शिजलंय. सो पुरण शिजलंय की नाही ते चेक करण्यासाठी हा चमचा असा उभा ठेवायचा. बट तो पडलाय, म्हणजे अजून माझं पुरण शिजलेलं नाहीये. ते मला अजून शिजवावं लागेल. आता या स्टेजला मी थोडीशी वेलची पावडर आणि थोडेसे सुंठ टाकते. सुंठाने पण छान टेस्ट येते. आता आपण चेक करूया. चमचा जास्त वेळ राहिलाय बरोबर, म्हणजे पुरण शिजलंय. सो आता मी गॅस बंद करते. तर आता पुरण वाटण्यासाठी पुरण यंत्र असेल तर एकदम उत्तम, पण जर पुरण यंत्र नसेल तर मग ही अशी चाळणी घेतली तरी चालते. एकदम बारीक चाळणी आहे,
त्याच्यामधून पुरण एकदम बारीक करायचंय. पुरण आधी थोडं थोडं असं टाकायचं आणि वाटी घेऊन असं बारीक करायचं. जर पुरण आता थंड झालंय त्यामुळे होत नाही. शक्यतो पुरण गरम असेल तेव्हाच पटापट करून घ्यायचं. हे बघा, हे असं पुरण बारीक होतं. असं परफेक्ट बारीक पुरण निघतं. तर आपलं पुरण रेडी आहे, पीठ मळलेलं आहे. तर पुरणपोळी लाटायला घेऊया. अगस्त्य, मम्मा पुरणपोळी बनवते, तू खाणार? खाणार तू? हा, ओके. आधी पुरणाचा गोळा करून घ्यायचा. मग हा जो पिठाचा गोळा घेतलेला तो सुक्या पिठामध्ये थोडा बुडवून असं पुरण ह्याच्यामध्ये हळूहळू भरून घ्यायचं. आणि एकदम हलक्या हाताने लाटायची पुरणपोळी. पीठ जास्त जरी घेतलं तरी नंतर ते जाडून टाकता येतं. थोडंसं लाटण्याला पण पीठ लावायचं, सुकं पीठ, आणि एकदम हलक्या हाताने लाटायची पुरणपोळी. पुरण सगळीकडे असं पसरलं जात आहे. छान झालेली आहे माझी पुरणपोळी. आता ती मी तव्यावर शेकते. हे जे एक्सेस पीठ होतं ते मी असं झाडून घेते. तवा तापलेला आहे. तर जसं आपण पराठा किंवा चपाती शेकतो तशीच शेकून घ्यायची. थांबा अगस्त्य, देते तुला. थोडी शेकली. तेल किंवा तूप टाकायचं आणि पलटून घ्यायची. मस्त. आणि दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायची. छान फुगते. हा हा, मस्त फुगली माझी पुरणपोळी. हा बघा, एकदम मस्त टम्म फुगली. पहिलीच पुरणपोळी एवढी छान फुगल्यावर किती छान वाटतं.
पुरणपोळी रेडी झाल्यात आणि एकदम छान झाल्यात पुरणपोळी. सो जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा तशीच बनवायची पुरणपोळी. खूप छान होतात. थँक्यू. जर तुम्हाला अजून रेसिपीज बघायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. मी त्या एकदम सिंपल आणि झटपट कशा होतील त्या करून दाखवेन.